ते राज ठाकरेंचा काल हा मेळावा झालेला आहे आणि आता उद्या सत्याचा मोर्चा निघणार आहे। मनसे मवियाच्या नेत्यांबरोबर उद्या या मोर्चामध्ये दिसणार आहे। एकंदरीतच मोर्चाचं आता नियोजन पूर्ण झालेलं आहे। जाणून घेऊया या सर्व घडामोडींसंदर्भात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। कृष्णात, उद्या महत्त्वाची ही घडामोड असणार आहे। खरं तर फक्त विरोधकच नाही तर उद्या सत्ताधाऱ्यांचं सुद्धा याकडे लक्ष असणार आहे। मोठं नियोजन झालेलं आहे। राज ठाकरे उद्या लोकलने या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। काय नेमके या संदर्भातल्या सगळ्या घडामोडी घडतायत? या मोर्चासाठी खास करून आग्रह आहेत ते दोन्ही ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांनी दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षांचे मेळावे घेत यासाठीची पार्श्वभूमी तयार केलेली आहे। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांनी कशा प्रकारे मतचोरी होते, त्यानंतर कशा प्रकारे बोगस मतदार आहेत, दुबार मतदार आहेत, मृत व्यक्तीच्या नावाने कसे मतदान होते याचं प्रेझेंटेशन केलं होतं। त्यानंतर राज ठाकरे यांच्या कालच्या मेळाव्यामध्ये कशा प्रकारे EVM हॅक केलं जातं, VVPAT हॅक केलं जातं आणि कशा प्रकारे सत्ताधाऱ्यांनाच कशी मतं पडली जातात या संदर्भातलं देखील प्रेझेंटेशन झालं होतं। त्यामुळे एक प्रकारची पार्श्वभूमी ही निवडणूक आयोगाच्या गलथान कारभाराविरोधात या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केलेली पाहायला मिळते। दुसरीकडे काँग्रेस देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असले तरी वरिष्ठ नेते कालच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याने काही प्रमाणात शंका उपस्थित केली जाते। परंतु काँग्रेसचे मुंबईतले काही नेते मात्र या बैठकीत सहभागी होते, त्यामुळे ते देखील सहभागी होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे नेते देखील सहभागी होत आहेत। त्यामुळे नक्कीच या उद्याच्या या मोर्चाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। किती मोठ्या प्रमाणात हा मोर्चा होतो, एक प्रकारचं विरोधकांचं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न या मोर्चाच्या माध्यमातून होणार आहे। जरी टार्गेट निवडणूक आयोग असलं तरी येणारी निवडणूक ही देखील महत्त्वाची आहे आणि त्याची मोर्चे बांधणी या मोर्चाच्याच माध्यमातून केली जाते हे स्पष्ट होतंय। आणि येणारी मुंबई महापालिका निवडणूक दोन्ही ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि त्याच दृष्टिकोनातून मुंबईत एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न हा दोन्ही ठाकरे बंधूंकडून उद्याच्या मोर्चाच्या माध्यमातून देखील होणार आहे। अनुपमा, ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि वेळोवेळी या संदर्भात घडामोडींवर चर्चा करूया। धन्यवाद। तुर्तास कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।